कधी क्षीरसागरांचे झाले नाहीत. हे दोन्ही तिन्ही पाचही क्षीरसागरांचे नाही झाले तर हे पंडितांचे कधी होणार? तर एक विचार करा, काही काळामध्ये पंडितांचं पण घर फोडायला बसले ते. नाना नायकवडी यांचं पूर्णपणे पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे. ते आता त्यांचा जो पराभव दिसतो त्या पराभव पाहून ते कोणावरती बिनबुडाच्या अमोल काकासारखा गोर गरिबांना मदत करतो हे चुकीचं का हो? जनशक्ती काय? अहो, जो अमृत काका सारडा आहे तो पूर्वीपासूनच लोकांचा सेवक आहे, मालक कधी राहिला नाही. मतदान आता 2 दिवसावर आलेलं आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत, काय सांगाल? काय विषय, जे उमेदवार आहेत ते उमेदवार विषय करते की 5-50 घेतले, त्यांना दिले. मला एक सांगा, 5-50 जे देणारे आहेत ते काका 12 महिने मदत करते तो, आताच नाही. मला सांगा, त्या लॉकडाऊनच्या काळामधले हे सांगायला लागले की आम्ही लॉकडाऊनला तिथे गेलो, सिव्हिल मध्ये गेलो, हे गेलो. अहो, काकाने आमच्यावाले घर चलविले, हे त्यांना माहिती का? एक दवाखान्याचं जर म्हणलं तर दवाखाना काकाने स्वतःचा दवाखाना तिथे दिला, हो, फ्री मध्ये दिला तिथं सगळ्या टोटल. तिथं काय शासनाचं भाडं होतं पण ते घेतलं नाही त्यांनी. राहिला विषय 100-50चा, तर एक काका जे आहेत, काकाने किती जणांचे असे लग्न लावून दिले, तर दवाखान्याला मदत करते. तर अजून राहिला ह्यांच्यावाला विषय, तर ह्यांना फक्त पैसे दिसतात ह्यांना कोणत्या गोष्टीमध्ये. अहो, 10%, 20% कामाच्या टक्केवारी तुम्ही घेतलेल्या. तर बीड शहरामध्ये टक्केवारी खाणारा नगरसेवक म्हणून अख्ख्या बीड शहरामध्ये चर्चा आहे. जो माणूस कधी स्वतःचा मित्र जे हेमंत क्षीरसागर होते जवळचे, ते त्यांचे नाही झाले तर ते जनतेचे कधी होणार होतं? राहिला विषय गेवराईचे आमदार, अहो, हे कधी क्षीरसागरांचे झाले नाहीत. हे दोन्ही तिन्ही पाचही क्षीरसागरांचे नाही झाले तर हे पंडितांचे कधी होणार? तर एक विचार करा, काही काळामध्ये पंडितांचं पण घर फोडायला बसले ते इतके डेंजर लोक ते. आणि राहिला विषय पैशा पाण्याचा, अहो, तुम्ही वाटप करा ना हो. तुमच्यामध्ये दानच जर असली तर तुमच्यामध्ये फक्त घेण्याचं आहे, देण्याचं काहीच नाही. तुमच्याकडे निश्चित एक म्हणतात ना, ते काहीतरी आहे ते देना बँक आणि लेना बँक, अशी गत झाली तुमच्यावाली. काय सांगाल? इथं मतदारांना धमक्या दिल्या जात आहेत, पैसे वाटप केले जात आहेत, असे आरोप केले जातात, काय सांगाल? हे साप चुकीचे. कारण सध्याला जे आता उमेदवार आहेत नाना नायकवडी यांचं पूर्णपणे पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे. ते आता त्यांचा जो पराभव दिसतो त्या पराभव पाहून ते कोणावरती बिनबुडाचे आरोप करत आहेत. जे संदीपभाई आमदार आहेत हे असलं कधीही करू शकत नाही, करणार बी नाहीत. मी आजच नाही, 2002-03 पासून मी त्यांच्या क्षीरसागराच्या फॅमिलीमध्ये कुटुंबासारखा राहिलेलो आहे. त्याकरता ह्यांचं हे असं कधीही कृत्य करत नाहीत. कारण आज ज्यांनी जे बोलले की बाबा हे धमक्या देत आहेत, आता मला त्यांचं बोलणं झालं की मेंबर तुम्ही तुतारीला मतदान करा. परंतु मी क्लिअर सांगितलं की साहेब, एवढे अमृत काका सारडा जे आहेत हे प्रामाणिक माणसं, गोरगरिबाला मदत करणारे माणसं आहेत. त्याकरता भैयासाहेबांना मी विनंती केली, मी काकाशी सध्याला काम करतो, काकाचंच काम करणार आणि काकाला निवडून आणण्यासाठी तेवढं आपली ताकद लावणार. प्रभागातील निधी हा पळवल्याचा देखील आपण सांगितलं होतं, तर निधीचं काय आहे? हा, जो निधी दलित वस्तीचा निधी जो आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अंतर्गत जो दलित वस्तीचा निधी आहे तो जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जो निधी उपलब्ध केला होता डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर साहेबांनी, हाच निधी हे नगरसेवक असल्यामुळे त्यांच्याबरोबर ही नगरसेवक होते. परंतु त्यांनी तो निधी जो आता हनुमान नगरचा काही भाग राहिलेला पहा, त्यावेळेस 2016 यांच्या बरोबर निवडून आले होते. त्यांनी तो आज भाग 4 मध्ये गेल्यामुळे त्यांनी तो निधी तिथं बंद केला. त्यांच्या लक्षात आलं की आता भाग इकडे, तो निधी काय केला, स्मशानभूमी ते जालना रोड शिवशारदा बिल्डिंग अशा ठिकाणी त्यांनी तो वापरण्यात आला. मग मला सांगा, या ठिकाणी दलित समाज राहतो, 18 पगड जातीचे लोक राहतात, मराठा मुस्लिम अनेक जातीचे लोक राहतात. मग त्यांची अवस्था आज अशी बेकार झाली की त्यांना त्या ठिकाणी नाली सुद्धा नाही हो. मग मला सांगा, जे निधी आणण्यासाठी जे निधी आहे तो निला तिथं आम्ही विरोध केला, अनेकांनी विरोध केला, परंतु त्यांचे पालकमंत्री असताना त्या पालकमंत्र्यांच्या जीवावरती त्यांनी तो निधी तिथं वापरण्यात आला आणि तिथं आम्ही विरोध केला. तर कमीत कमी अण्णाभाऊ साठेंचं तरी नाव देण्यात यावं. त्यांनी फक्त 2 पाठोबा केले. पण पाठोबा आम्ही सांगितलं की हा निधी जो दिलाय लोकशाहीर अण्णाभाऊसाठी योजनेचा, हा निधीला, ह्या रस्त्याला, ह्या रोडला कमीत कमी लोकशाहीर अण्णाभाऊसाठी असा रोड, असं मार्ग नाव द्यावं. त्यांनी ते पण नाही केलं. मग तुम्ही ज्या लोकांच्या मतावर निवडून आलात, 8-9 वर्ष झाली तुम्ही त्यांच्या मतावर निवडून आलात, मग त्या लोकांचे रस्ते का नाही केले? आज म्हणतात की मी रस्ते केले, मी नाले केले. चला हनुमान नगर मध्ये दाखवा मला कुठे केले. मग हा निधी तिकडे का नेला? कारण का तिथे हे मतदार आहेत हे तिकडे राहतात का?
ठीक आहे, अनेक योजनेमधून काम करा ना तुम्ही मोठे आहेत ना, काम करा. आता बीड मध्ये तुम्ही गेलात की माझा मी सगळ्या बीडचा विकास केला. मग इथला निधी द्यायचं काय कारण आहे? तिथं आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की प्रभागातील जवळजवळ सर्वच रस्ते मीच केले. तुम्ही हे पहा, आता केले त्यांनाच घेऊन जाणे रस्ते झाले का ते विचारा, दाखवा समोर, लावी दाखवा लोकांना की हे खरं हे रस्ते म्हणजे केले, तर हे कुठे गेले, ह्याचा निधी कुठे गेला, हे तर सगळ्या जमान्याला माहित झालं, सगळ्या लोकांना माहित झालं, बीड शहरातच झालं. ते नगरसेवकांनी त्यावेळेस विरोध केला, पत्रक दिले की हा निधी आहे तो माझ्याच वार्डात वापरण्यात यावा. परंतु ह्याला सुद्धा आता काय त्यांच्यात ती ताकद नव्हती, पण पालकमंत्र्याचा सहारा घेऊन त्यांनी तो निधी तिथं वापरण्यात आला. आणि आता ह्यांचे पालकमंत्री संबंध नव्हते, ते पालक हे कमी पडले. कारण पालकमंत्र्यांची त्याची ताकद आहे ना, त्यांनी त्या पद्धतीने करून घेतलं. हे चुकीचं आहे. साप कुठे नाच, त्याला आता भीती वाटते. जे भडभडतायत ना ते फक्त पराभव, आता ते पाया खायची ते काम आहेत ना, ती जमीन हल्ली बघा असं, ते जमीन हल्ली का नाही, पण हेच हालायला लागलेत आता. हेच लोक पैसे लागत म्हणाले, काहीतरी बडबडायले, ते चुकीचे बडबडायले. ही बडबड नसायला पाहिजे. त्यांनी कुणाला तरी खोटे नाटे आरोप करणं हे सगळं चुकीचे. आता लक्षात घ्या, बीड मध्ये क्षीरसागरांकडून संदीपभाई आसन त्यांच्या हाताला धरून, कणगुळ्या धरून त्यांनी नगरपालिकेला विजय मिळवा वगैरे दादा त्या टायमाला होते, त्यांना हे केलं बघ. संदीपभाई यांनी त्यावेळेस त्याला मदत केली, निवडून आणलं, त्याला चांगल्या पद्धतीने पदही दिले, सगळ्या गोष्टी त्याला मदतही केली. ते आज संदीपभाईच्या विषयी ते वाईट वाकडे बोललेत म्हणजे त्यांना ते त्यांची मानसिकता व्यवस्थित नाहीये. ते आज मतदारांना असं सांगत आहेत की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही आज निवडणूक आहे, त्याबद्दल काय सांगा? मला एक सांगा, तुम्ही आज इथं 4 कोटी रुपयाचा बंगला काढलाय, बांधाय ह्या बाजूला बामणवाडीमध्ये 4 कोटी रुपयाचा बंगला, कुठून आले पैसे? कुठला पैसा आहे 4 कोटी रुपयाचा बंगला बांधताय तुम्ही? जनशक्ती, अहो जो माणूस अमोल काका सारखा गोर गरिबांना मदत करतो, हे चुकीचं का हो? जनशक्ती काय? अहो जो अमृत काका सारडा आहे तो पूर्वीपासूनच लोकांचा सेवक आहे, मालक कधी राहिला नाही. आता होऊ बी शकत नाही, कारण त्यांना सवय. त्यांच्या आई बापू, आता माझा आजू इथं आपला कावण ठाण आहे, माझी आई चांदण्याची आहे तुमच्या म्हणजे, माझी आई आज पण आहे. माझी आई नेहमी सांगायची, बाबा सारडा कुटुंब ते पूर्वीपासून आम्हाला ह्या इकडे सगळं गरीब समाजाला मदत करता आलेलं, सांभाळत आले. कधी काही जर झालं तर त्यांचं मावळचं घर होतं, त्या घरातून त्यांनी ज्वारी बाजरी जे काय असेल सगळं हाताने आम्हाला द्यायची आणि आम्हाला जगवण्याचं काम केलेलं. आमची आई आज पण बोलते, त्याला आशीर्वाद द्या, अमोल काका सारख्या माणसाला आशीर्वाद द्या, तो चांगला माणूस आहे. आज पण आमचे घरचे लोक सांगतायत की असा माणूस आपल्याला पाहिजे, कारण हेच आपल्या कामात दुखात सुखात. मी आता काही वेळेस तुमच्या माहिती होतो, माझे काही जवळचे होते, मी त्यांच्यासाठी काही लग्न त्यांच्या घरात भाचीचे निघलं असेल, कुणाचं निघलं असेल, त्यांनी माझ्याकडे मेंबर आपल्याला असं असं करायचे किंवा आपल्याला लग्नाची अडचण आहे, त्यावेळेस मी काही त्यांना मदत केली होती. नंतर मी काकाकडे घेऊन गेलो, काकाला मला असं असं लग्न आहे, मग काय करायचं लग्नाचं रे परिस्थिती. त्यावेळेस ते बाप म्हणून कन्यादान करायला उभा नाही राहिले, परंतु मदत म्हणून त्यांनी त्या लेकराचं लग्न असेल त्यांनी खूप चांगली मदत केली. ते कधी म्हणले नाही, मी का त्या टायमाला ते इलेक्शन कधीच तिकडे 3 मध्ये लढले नाहीत, कधीही लढले नाही, लढणार बी नाही. ते यावेळेस हे जे चाललंय, हे जी मनमानी कार्यवाही, टक्केवारी घ्यायची, हे काचे रस्ते अडवायचे, त्याच्यामुळं हे काकांना जनतेने विनंती केली, काका आता हे नकोय. काकाच्या पाया पडून काकाला इकडे आमच्यासारखे इकडे 3 मध्ये आणलं. अनेक लोक होते गरीब, काका आमच्याकडे, तर आमचं नशीब चांगलं ना, काका सारखा माणूस हाताने मदत करणार आहे. ते काय बघा, देण्याची दानत असायला पाहिजे. साहेब तुम्ही 4 कोटी रुपयाचा बंगला बांधाय काढा आणि तुम्ही म्हणता धनशक्ती जनशक्ती, काय मला सांगा बरं, काय अर्थ कध्या बोलण्याला? बंगल्याला पैसा कुठून आला? अहो काय तुम्ही क्षीरसागरांनी तुम्हाला मोठं केलं, क्षीरसागर घरात घर नाही तुला, तुम्ही क्षीरसागरांच्या विषयी आज बडबडताय. उद्याच्याला पंडितच हेच करणार ना. आम्ही कालच्या विधानसभेला विजयराजेंचं काम केलं, आम्ही स्वतः लोकांच्या पायापुढे घडीला मतदान टाका. आज तुम्हाला पुढच्या 5 वर्षात पंडितांचं घर फुटलं दिसतं. लक्षात घ्या, आज ते जरी म्हणले आमचं फुटणार, क्षीरसागर तेच म्हणत होते आमचं काय होत नाही. यांनी ते यांच्यात ते गोष्टीच पहा, हे लक्षात घ्या, हे ते करतातच. याला बरोबर घ्यायच्या तुम्हाला आता आमदार व्हायचे असं बघा, त्या गोष्टी करतात. हे ते पंडिताचं तेच होणार आहे, काळजी करू नका. हे जिथं जातील तिथं नाचविणारच, आणि हे नाचतेच, हे नाचवणार नाही. कुठे इकडे एखादं कुणी काम टपरी चालवणार माणसं सुद्धा खोटे गुन्हे दाखल करतोय, काहीतरी नुसतं राजकारण डोक्यात तुमच्या. कारण यांचा काय बघा लगा, त्यांचं काय धंदा पाणी उद्योग होते ह्यांना काहीच नाही. नगरसेवक जर झालो तर पालकमंत्री जे होईल ते कुणी असं इकडून तिकडे उड्या मारी सोय ह्यांना. मला सांगा एका जागेवर राहिली का आतापर्यंत? नानाला म्हणा तुम्ही कुठल्या एका पक्षात कुठे एका माणसापाशी राहिले का? संदीप भाईकडून निवडून आल्या गाडी का कोणाला आगळकडून तेव्हा त्यांनी धोका दिला, नंतर अध्यक्ष अण्णाकडे गेले, अण्णाला धोका दिला, नंतर अध्यक्षकडे गेले, अध्यक्ष काम उपलब्ध करून घेतले, उद्घाटन करून घेतली, नंतर अध्यक्षकडे राहिले का? बरोबर. नंतर मुंडे साहेबकडे, धनंजय मुंडे साहेबकडे पालकमंत्री असतील, फायदा करून घेतला, त्यांच्याकडे आहेत का? आता पंडिताकडे. त्याचा विचार करा तुम्ही, त्यांनी विचार करावा. उगाच काहीतरी बडबड काकाविषयी करून काही मिळणार नाही. काळजी करू नका. 20 तारखेला तुम्हाला मत आणि 21 तारखेला तुमची ज्या टायमाला मतमोजणी होईल त्यावेळेस तुम्हाला कळण, अमर नाना
की तुम्ही तुमचे किती काम आहेत हे तुम्हाला दिसून येईल.